वारी ज्या वेळेला सुरू झाली असेल, नंतर अगदी ज्ञानोबा नामदेव यांच्या काळात सुद्धा असेल, त्यावेळेला वारी करणारे लोक दिंडीने जायचे आपापल्या गावातून पंढरीला. दिंड्या असायच्या, ते बाकी सगळं गात नाचत वगैरे ते तसंच. पण त्या दिंड्यांबरोबर घोडे असायचं काही कारण नव्हतं. मुख्य म्हणजे पालखी नव्हती. आत्ता वारी म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यापुढे काय चित्र येतं? पालखी. ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या आहेत, मग वारकरी आहेत, पुढे आहेत, पालखीच्या मागे आहेत, ते गात चाललेले आहेत वगैरे वगैरे. बाकीचं सगळं तसंच राहिलं. हा पालखी इंट्रोड्यूस करण्याचं काम वारीमध्ये हे 17व्या शतकामध्ये, आणि ते तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज. तर नारायण महाराजांचं फार मोठं कर्तृत्व आहे. मी ते सांगायला आपल्याला वेळ नाहीये, तो विषय पण नाही आपला. पण त्यांनी अतिशय कल्पकपणाने, म्हणजे प्रतिभावंत ज्याला म्हणतो की नाही आपण, की त्यांच्याकडे ज्या वेळेला कारभार आला तुकोबांच्या पश्चात देहू देवस्थानचा, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये औरंगजेब लाखभर सैन्य घेऊन आला. अरे बापरे. आणि त्याचा कार्यक्रमच होता की आपल्याला लवकरात लवकर शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य संपवायचंय, म्हणजे भारत संपूर्ण आपला होईल मोगली सत्तेचा. आणि त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराज राज्य करत होते. तर त्यावेळेला नेमकं नारायण महाराजांच्याकडे तो कारभार सगळा आला. आता नारायण महाराज हे अत्यंत, मी म्हणालो, कल्पक असल्यामुळे. नारायण महाराज हे त्या काळच्या वारकऱ्यांचे नेते होते. मी आत्ता ज्यांचा उल्लेख केला निळोबारा यांचा, त्या निळोबारा यांनी एक संत नामावली लिहिलेली आहे. आणि त्या संत नामावलीमध्ये उल्लेख असा केला आहे नारायण महाराजांचा की सकळा वैष्णवा वाटे जीव प्राण. नारायण महाराज सगळ्या वारकऱ्यांना जीव की प्राण वाटतात. तुकोबांचे चिरंजीव आहेत. तो हा नारायण देहू कर, ते नारायण महाराज. तर नारायण महाराजांनी काय केलं माहिती का, त्यांच्या लक्षात मुद्दा आला की आपण अरे इतके वर्ष पिढ्यानपिढ्या जातो आहोत, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, सुरुवात केली तशी, तर आपण अभंग म्हणत दिंडीने जातो, तो काही मुद्दा नाही आलेला. पण ज्यांनी ही अभंग रचना केली ते आपले संत आहेत, त्यांचंही नाव घेतलं गेलं पाहिजे. जसं आपण पांडुरंगाचं घेतो, इतकंच नव्हे तर त्यांची रचना आपण गातो, याचा अर्थ आपल्या दृष्टिकोनातून ते अजूनही आहेत आपल्या बरोबर. याचं काहीतरी सिंबॉलिक झालं पाहिजे ना. बरोबर. म्हणून त्यांनी त्या त्या संतांच्या पादुका घ्यायच्या आणि पालखीत ठेवायच्या. त्यांनी काय केलं, मग बहुतेक 1685 ही साल आहे, त्यांनी देहूवरून नेहमीप्रमाणे निघाले दिंडी घेऊन, पालखीत घेतली. पालखीत तुकोबारायांच्या पादुका ठेवल्या. ती दिंडी घेऊन आळंदीला गेले, त्याच्यात ज्ञानोबारायांच्या पादुका ठेवल्या. आणि मग ती पालखी घेऊन ते पंढरीला गेले नेहमीप्रमाणे. तेव्हापासून पालखी तिथे सुरू झाली. मग आता जेव्हा त्यांनी हे केलं तेव्हा तो काळ दामदमीचा होता. बरं, याच्यासाठी काही वैभवच झाला ना एक प्रकारे. मग त्यासाठी तसं बाकीच्याही गोष्टी पाहिजेत, त्या कोण देणार? तर त्या काळात मराठ्यांचे जे सरदार लोक होते, मग त्याच्यामध्ये दाभाडे असतील, निंबाळकर असतील, ही मंडळी पुढे सरसावली नारायण महाराजांना मानणारी. मग कुणी घोडे दिले, घोडेस्वार दिले. तो सगळ्यांचा धर्म आहे ना महाराष्ट्राचा. बरोबर. म्हणजे त्या काळामध्ये माणसं चालायची, पण त्याच्यावर संरक्षणासाठी वगैरे घोडेस्वारही असायचे, शस्त्रास्त्र असायचे. आमच्या देहू देवस्थानमध्ये ज्या नोंदी आहेत ना त्या काळातल्या, काय काय आहे बरोबर. आता पालखी असणारच ना, अंथरण्यासाठी काहीतरी जाजम लागतं, कीर्तनात उभा राहणारा महाराज असतो त्याच्यासाठी. बाकीचे टाळ पक्वास त्या सगळ्या गोष्टी आल्या, पोथ्या आल्या, ज्ञानेश्वरी गाथा, हस्तलिखित पोथ्या, आणि तलवारी इतक्या. तलवारी सुद्धा. हा, म्हणजे तो तर मुद्दा आहे ना, तोच तर मुद्दा आहे. तर मग तेव्हापासून ही जणू काही एक लष्करीच मोहीम आहे असं तिचं चित्र दिसायला लागलं. आपण जर एरियल फोटोग्राफी त्या काळात असते तर लक्षात आलं असतं, लोकांना वाटलं असतं की हे सैन्याचंच चाललेलं आहे, कुठल्या तरी स्वारीला चाललेलं आहे. तर हे सगळ्या सरदारांच्या मुळे शक्य झालं. आणि मग घोडे होते, सैनिक होते. आता ते सैनिक जेव्हा जातात ना कुठेही, तर ते कधी कंटाळा आला, कधी फॉर ए चेंज त्या घोड्यांचाही खेळ खेळायचे. अच्छा, लक्षात ठेवा, मराठ्यांचं घोडदळ हे त्या काळामध्ये भारतात क्रमांक 1 होतं. जे राज्य केलं ना मराठ्यांनी, आटकेपार वगैरे गेले, ते फुकट नाही गेले. मग घोडा हा जीव की प्राण महाराष्ट्रातल्या सैनिकांचा, त्याच्यावरती फार प्रेम असायचं त्यांचं. ते घोड्यावर खेळ खेळायचे. तर पुढे सगळंच बदललं, मराठ्यांचं राज्य गेलं, मग सैन्य संपलं मराठ्यांचं.
मग घोड्यांची गरज नाही राहिली. हम्म. हे आत्ता जे तुम्हाला 1-2 घोडे दिसतात ना, एक मोकळा असतो की ज्याच्यावरती माऊली बसतात हो हो. आणि एकावरती तो स्वार असतो, तो बरोबर. पायलटिंग करतो. हम्म. तर तो ते सगळं, तो एक प्रकारे तो घोड्याचाच खेळ येतो. अच्छा. ते लोकांना त्या स्मृती गेल्या सगळ्या. त्यांना असं वाटतं की जणू काहीतरी एक खास वेगळं आहे. हा, म्हणजे त्याचा धार्मिक नाही, अर्थ नाही, लावला नाही. जातो. आता त्याचा लावलाच अर्थ तो लोकांच्यासाठी पवित्रच आश्वासतो. हा. लोक त्याच्या पायाखालची माती हो, घ्यायला घेतात. पुढे जातात हा. वगैरे वगैरे. हा वेगळा मुद्दा आहे. पण अदरवाईज तो वारकऱ्यांच्या खेळाचा भाग आहे. हम्म. बरोबर. असं आहे, ते रिंगण ज्याला म्हणतो ना आपण, तसं तो खेळ आहे. तिथून त्याची सुरुवात झाली सगळ्या त्या गोष्टी. त्या नारायण महाराजांच्या काळापासून.